सगळ्यात महत्वाचा विषय एक आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशा. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करता येत. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, जे कट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडवून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, हे धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तू लईच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी. तो असं म्हणायला पाहिजे होतं, तू म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा. तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुटाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो. आणि मीडियाला मी 2 वर्षापासून कुठंही बोलत नाही. मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेतय, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देतय, पण जरांगे पाटलांनी लई मनावर घेऊन. मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले आहेत, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का व्हायना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे की स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागन. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आलेत किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा. याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाहीये. याला कुणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की यांनी काही फेसार घेतला होता का काय म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना, ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी. तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून काचाकच. आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे जे आरोप करणार त्या आरोप त्याला सिद्ध करावं लागल. जो कोणचा आरोप करील त्याचा, नसता त्याने सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित आरोप केलेला, तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याला आता सुट्टी नाहीये. म्हणजे आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही, आरोपींविषयी, आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची. पण धन्या गप्प बसतच नाहीये. ते परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिव्हा पाड खेनीच्या आया धन्या. आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावते. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणारे आहेत तुम्ही, आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून.